चल नाही केला स्वयंपाक. आवा शिला निजली नाही का पोरगी? ये ना जेवायला, जेवून घे. हा हो करतो ना. बस इले झोपूनच राहिली. बस 10 मिनिटात आई मी पोळ्या करतो भाजी करतो. थांबा फक्त 10 मिनिटं थांबा. काय वो येईल बल्ली बाई जायची काय होते निज नव झोपणं. खुशी झोपा 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 बरं बा. कामाला लायचे काय झालं बा? तसं मरे बरं नाही हो बाई. लय अंग दुखून राहिलं, सर्दीनं डोकं दुखून राहिलं, गणगण होऊन राहिलं. झोप बरं बा. असं वाटते त्याला सोबत मी बी झोपून राहा. उठावही नाही, काही करावही नाही, काही खावही नाही, कोणासंग बोलूही नाही, मला कोणा उठही म्हणू नये. पण असं कधी होईल का माय? चला तर स्वयंपाक करा लागते. असं वाटते झोपून राहा. झोप बरं खुशी. आली आई करतो स्वयंपाक. अव पोरी स्वयंपाक केला म्हणलं म्या. जेले म्हटलं निजली नाही की ते निजू दे थांबतं ते आणू का ताकटाला? हा माझ्या कानाला काही झालं का? मग कानात पाणी गेलं का? स्वयंपाक झाला? मला ताट मला गादीवर येते. माझ्या कानात काहीतरी गेलं बाई. सकाळी अंग धुत होतं पाणी गेलं वाटते बाई कानात. मला सारं उलटच ऐकून राहिलं. कानानं उलट ऐकून राहिलं ते राहिलं. डोळ्यानं बी मला नारद दिसून राहिलं. स्वयंपाक झालं? माझ घरी आलो मी. स्वप्न दाखव मी. आई जर सुंगल्यागत पाहून राहिली. घेणं ताट जेवण. भूक नाही लागली का? निजली नाही का खुशी अजून? म्हणजे मी जागीच स्वप्न नाही. आई स्वयंपाक झाला? तुम्ही केला? नाही नवऱ्यानं स्वयंपाकवाली आणून ठेवली ना दुसरी, तिनं केला. आय बाई आवा बिमार आहेत ना, सर्दीनं अंग ठणकून राहिलं ना, म्हणून म्हणलं मग चल पोरगी बी तर देऊन राहिली तर म्हणलं स्वयंपाक करा. आणि गरम गरम मला बी जेव वाटलं म्हणून त्याला बी ताट वाढलं. म्हटलं हे बी आपच गरम गरम जेवते. सर्दी आहे तर तसंही गरम गरम खाल्लं जरा गोड लागते, नाही तर गोड नाही लागत. म्हणून त्याला बी ताट वाढलं. घे जेव. स्वयंपाक केला आई तुम्ही? आई मी केला असता. मला बी माहित आहे केला नसता तर सांगत कोणाला होती, कराच लागला असता. पण म्हटलं जाऊ दे आता हमेशा करतच ना. आता तर बिमार आहेस तर कोणाचं बी अंग दुखलं की जीवार येते करणं. म्हणलं निश्चिंत तशीच म्हणून आवाज दिला जेवायला. जेव आणि निजून राह घंटाकभर. ते गोई असेल तर गोई घे आणि अंगावर घे निजून राह. सर्दी तशी 4-5 दिवस काही जात नाही. भलकस अंग ठणकते माझ्या सर्दीनं. डोकं काय तर हातपाय काय ठणान फुटतात. घे जेवण जाय निज. तो आला की वाढीन मग मी त्याले. आई द्या जेवतो ना. खरं सांगू का आई इतकं जीवार आलं तर स्वयंपाक करणं या सर्दीनं ना कसं होऊन राहिलं. मला तर काही समजूनच नाही राहिलं. आई पण थँक्यू. खरंच लय थँक्यू. आज लय जीवार आलं तर मला करणं. मला असं वाटे झोपून राव. पण भूक बी लागली होती पण आई मला तोंड असं कोळू झालं नाही रा. अगं म्हणूनच साजरी चरवर भाजी केली. साजरी तिखट वखट आहे. जेव साजरी तोंडाला चव येते. हो तुम्ही जेवा ना. मी बी जेवतो. आपच तो येईन जेवीन के दाई. जाऊ दे जेव तू आणि निजून राह. घे तोला ताट. मी जराशी इकडे टीव्हीच्या पुढे बसतो माय बाई. माझ्या बातम्या पाहतून जेवतो. तू घे तोला ताट वाहून ठेवायला येतात ती. हो मला तर समजूनच नाही राहिलं. शिले तू स्वप्नात तर नाहीस ना? एवढं मोठं स्वप्न तुटलं तर लय दुःख होईल. मला कुणी चिमटा घेते काय? चिमटा घ्यायला होती कोण नाही. खुशी झोपली बिचारी कल्ला करत होती तर मला समजत होतं. खुशीचे बाबाही नाहीत. माझ्या सासूनं स्वयंपाक केला. मला अंग दुखून राहिलं म्हणून मला ताट वाढलं मला ताट. मला तर विश्वासच बसून नाही राहिला. मला कधी प्यालाभर पाणी नाही दिलं माझ्या सासूनं. आज मला डायरेक्ट ताट वाढलं. देवा एवढा मोठा चमत्कार. नाही आज लोक मला विश्वास नव्हता की चमत्कार होते. पण होते चमत्कार. काय पावलं मी तो काही देवपूजा नाही केली. मी नवसी नव्हता केला की माझी सासू एवढी सुधरा. तरी बी देवानं पाहिलं. माय बाई म्हणतात ना की त्यात परमेश्वराला सगळं माहित राहते. तो त्याच्या भक्ताच्या मनातलं सगळं जाणते. मा मनातलं जाणलं बाई देवानं. बाई माझी सासू तुमचा विश्वास बसला की माझी सासू आहे ना जी एक चान्स ना सोडे मला खाडून बळून बोलायचा. कोई हातानं पाणी स्वतः नाही घेऊन पेलो. स्वतःच ताट नाही वाढलं. कोई माझ्या सासूनं सासरी मला म्हणते वाढवा ताट. मी आली आज मा ताट वाढलं. स्वतः स्वयंपाक केला माझ्या सासूनं. माय बाई मला तर आज बाई 2 नाही 4 पोया तर जरूर धकतात. मी थोडी म्हटलं. मी नाही म्हटलं त्याला मला साडी घे का काही ते त्यानेच घेतलं. मी कशाला म्हणणार आहे? मी नाही म्हटलं घेतलं. अगं पण त्याने म्हटलं तरी पण तू म्हणायला पाहिजे होतं की राहू दे गड्या काही गरज नाही. कशाला नेहमी गेलं म्हणजे काय कपडे वगैरे घ्यास लागतात का? ते काय आता दिवाळीत वगैरे ठीक आहे. आता उन्हाळ्यात वगैरे काही काम नाही असं मला वाटते बा. म्हणून म्हटलं काही काम नव्हतं. त्याला म्हणायला लागत होतं की राहू दे गड्या. त्याच्या पण फॅक्टरीचं काम चालू आहे. आता श्याम रवीच्या फॅक्टरीचं मला बोलला तो. म्हणे आता म्हणे काही पैसे भरायला लागले त्याला. आता कसं असते परमिशन काढणं हे ते भरपूर कामं असतात. काही गरज नव्हती असं मला म्हणणं होतं. कपड्यांचं काही एवढं अर्जंट नव्हतं. मग तसं का त्याच्याकडे का पैशांची कमी आहे का? माझ्या पप्पांनी खूप कमावून ठेवलं म्हटलं. खूप कमावून ठेवलं त्या दोघांसाठी. दोघं बसून जरी खाल्ल्या त्या दोघांनी तरी काही त्यांना कमी नाही पडत म्हटलं. एवढं कमावलं म्हटलं माझ्या पप्पांनी. आता त्याच्या पप्पानं किती कमावलं काय कमावलं याच्याशी मला काही घेणं नाही.
पण मला एवढं समजते की पैसा हा माणसाला कसं आता काम असतातच प्रत्येकाला. एवढा मोठा बारसाचा कार्यक्रम केला त्यांनी, ते काय जावळ्याचा कार्यक्रम केला, खर्च असतोच, मला काही प्रॉब्लेम नाही. पण माझं असं एवढं म्हणणं होतं की नाही घेतले असते तर चालले असते कपडे. पण तू स्वस्त घ्यायला पाहिजे होते ना. 10,000चे कपडे काय काम आहे म्हणता, आता लग्न नाही कोणाचं काही नाही. बाई बाई काय 10,000चे म्हणजे का खूप झाली का? असं ते मी काही जास्त नाही घेतले म्हटलं, थोडेसेच घेतले. आता 10,000चे कपडे म्हणजे होतातच. आणि तुम्हाला तर माहितीये मला ब्रँड शिवाय कपडे घालायला आवडतच नाही. हे त्याला पण माहितीये की मी ब्रँडेडच कपडे वापरते. बरं वा, तो भाऊ आणि तू पाहत बस, मला काही फरक नाही पडत. तू ब्रँडेड कपडे वापरू वापरू माझं सकळ मुळण केलं ते. गंमत केली नाही तर रुसशील. खूपच आहे माणूस, बोलता बोलता लागे सगळं बोलून घेते. एवढं काय मी याचं कळमुळण केलं म्हणजे काय काय का मी काय एवढी का खर्ची काय का? एवढे कुठले मी खर्च करते तरी पण उगाच उगाच मला नावं ठेवतात. घेतल्या म्हणून काय झालं, घ्यायलाच पाहिजे होत्या. बरंच वेळ घेतल्या. मग ड्रेस घेतले कपडे घेतले करते. त्यांना का सूट द्यायची का एवढी? स्वतःचा खर्च काही कमी करतात का? मग बहिणीला कपडे घेतले म्हणून कुठलं मोठी गोष्ट केली का अशी? हा माणूस बोलता बोलता स्वतःही बोलून घेते. खूप मला टाणे तोने मारते, बस ते माझ्या लक्षातच येत नाही. माझं सगळं लक्षात येते म्हटलं. स्वतःवरून माझ्या भावावरून स्वतःच पण बोलून घेतलं मला. बाबा काय म्हणत होते? आली का तुला आठवण माझ्या वडिलांची, माझ्या घरची? आता मला काय काय आठवण नाही येणार आहे का? म्हणजे मी काय काय आठवण नसते का मला? नाही, तुला चल म्हटलं तिथल्या तिथे की चल, होती बाबाची भेट. तू तुम्हाला आताच भेट झाली कशाला आणि काय? आताच भेट झाली म्हणजे काही गोष्ट असते का कुठं? आता गेलो आपण एवढं तिकडे, आता परत जाणार आहे का आपण लवकर? मग गेलो होतो एका दिवसासाठी, जर आली असते तिकडे तर बाबा नाही वाटलं असतं आली. आता तसं काही नाही, भेट झाली आता, आज झाली होती भेट. पण आता भेट म्हणजे शेवटी म्हातारा माणूस आहे, 2 दिवसातून त्याला वाटतं की काय चालू आहे काय चालू आहे. हो पण झालंच नाही ना. इकडेच तर बाहेरच कुठं राहिली मी. माझी मम्मी पप्पा असं म्हणत होते की थांब म्हणून अजून 15 दिवस, पण राणीच्या शाळेमुळे जमलंच नाही. तर माझ्याच तर घरी मी राहिली नाही, तिच्यातही एक दिवस मी तिकडे येऊ मग आणि मला बरं पण नव्हतं ना. हो, तुला सदान कदा बरंच नसती, मला का समजत नाही. बरं झालं, आता बरं आहे ना? ठीक आहे, काही नाही म्हणत जात बाबा. कस काय म्हणत, सुनबाई आली का, राणी आली का विचारत जाय, दुसरं काय म्हणणार आहेत ते. झालं तुझ्याच्यानं, तुला बरं असलं तर एखादा फोन लावजो आणि बोलजो बाबांसोबत, सांगजो की मला नाही येणं झालं, आलो पुढे की घरी येईल. त्यांना तेवढंच बरं वाटते. त्यांना काही अपेक्षा नाही आहे दुसरी, तेवढीच की आले तर यावं. दुसरं काय त्यांना काय अपेक्षा असणार आहे म्हाताऱ्या माणसाला? पण आपण तर तेवढ्याही अपेक्षा पुऱ्या नाही करत ना कोणाच्या. 4 दिवस माहेरात राहिला तर 1 दिवस उभ्या सासऱ्याला जायचं, की सासऱ्याला वाटते आले व बाकी तर कोण आहे? तर ते वहिनी दादा ते एवढे जीव लावतात बिचारे. पण आपल्याला आपल्या टाइमातून टाइम नाही काढता येत ना दुसऱ्यांसाठी. खूपच आहे, एवढं करते मी तरी नावच ठेवत राहते. काय नाही करत मी. कोण करते एवढं? बघितलं म्हटलं मी सुना, अजिबात काही करत नाहीत म्हटलं, काही जात गीत नाहीत कुठं. आणि मी एवढं करते, मी एवढं विचारते आणि यांना तर आणखीनच अपेक्षा आहेत नुसतं माझ्या. मी काय काय करणार आहे? आता मी माझ्या बाहेरात गेली 2 दिवसासाठी, त्यातले एका दिवसासाठी मी जाणार आहे का? म्हणजे का माझ्याकडे वेळ आहे का एवढा? बरं होते ना, आता इथेच होते ना ते. तर काय जास्त दिवस झाले का? आता 15 दिवस झाले आमच्या इथेच होते ना. आताच्या आता यांना काही गरज नव्हती भेटला जायची, पण यांना तर खूपच घाई. पण स्वतः गेले तर गेले लागे, मला घेऊन चल चल असं कुठं असते का? एवढं असते का कुठं? पण असं थोडी आहे. मग याच्यासाठी एवढं काल काय फुगवा लागत मला लक्षात येते बरं. उगाच गाल फुगून बसतो. आणि जिवाराला बरं समजलं मला, जिवाराला. कारण त्यांना त्यांचं म्हणणं होतं ना, चल माझ्या बाबाच्या भेटीला. आता मी कुठे जाणार आहे? जा दे, फुगला जाय, फुग मला तिकडे. मिस काय करणार आहे? फुगीन होईन सारखं. द्या, काही खाय प्यायला होत असेल तर करा. मी जातो म्हटलं, मला काही घरी नाही बसा लागत. हो करते. चल बाई, पहिले मी माझे कपडे पाहते. खूप छान कपडे मिळाले बाई मला तो. बाई बरंच झालं वाचला श्याम, नाहीतर मी तर बोललीच नसती त्याच्यासोबत. उगाच मला जर कपडे घ्यायला नेलं नसतं तर मग सांगितलं असतं मी त्याला. पण बरेच झाले घेतले त्यांनी कपडे. जाऊ दे, माझे पण किती छान कपडे मिळाले मला. बापरे खूपच छान. सुनंदाताई बसली तशीच म्हणा, मूर्ख कुठली. घेऊन घ्यायला पाहिजे होते, नाही तर सरळ त्याला फ्रीज मागायला पाहिजे होता. मग भावाचं तेवढं काम नाही आहे का? एवढं कमावलं म्हटलं आमच्या पप्पांनी, सगळं का त्यांचंच आहे का? सुनंदाताई खूपच करते ना. माझ्या घरी फ्रीज नसतं ना, मी तर स्पष्ट म्हटलं असतं की मला फ्रीज घेऊन दे आणि हाच घेऊन दे, डबल डोअरचाच घेऊन दे. मग आपला का तेवढाही अधिकार नाही आहे का? सगळं का त्यांचंच आहे का? मुलींचा पण तेवढाच अधिकार असते म्हटलं. मग आपण उगाच हे करतो आणि भाऊ असेच मग डोक्यावर चढतात. भाऊजांना तर माझ्या भाऊजा तर खूपच आहेत म्हटलं. आणि माझे भाऊ पण तसे सोडून राहिले. मी नाही सोडत, मी तर घेतलीच. का सोडायचं? माझ्याकडे तर फ्रीज नसता ना, मी तर त्याला सध्याच्या सध्या फ्रीज घेऊन मागितला असता. मग तेवढा अधिकार तर आहेच माझा, आणि तेवढा त्याने पूर्ण करायलाच पाहिजे. मग करणार नाही तर कोणाला सांगणार? माझ्या पप्पांचं काहीच नाही आहे का? आणि त्याने जर घेऊन नसं दिलं ना, तर मी माझ्या पप्पांना घेऊन मागितलं असतं. जाऊ दे, पण चल बाई, माझे कपडे पाहते ना मी, खूप छान मिळाले मला. अहो पानं किती छान ड्रेस आहे. वाव. थोड्या वेळानं पाहते. मला काही देत असेल काही भाजी पोळी करून, नाही तर मग सांगून द्या, मी सरळ तिकडे कंपनीत जेवतो. कारण मला ते कपडे पाहत बसायला माझ्या बॉस मला पैसे देत नाही फुकटचे, कामावर हजर व्हाच लागते.